आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले 50 रुपयाचे पॅकेट ठेवले. जर जवळचा 200 ग्रामचा पॅकेट आहे 100 रुपयाला असणार आहे. तुम्ही जरा 50 रुपयाला काय घ्या, 50 रुपयाला. जरा मसाला पापड बर्गर वगैरे 50 रुपयाला असणार आहे. आणि बघा फ्रूट आईस्क्रीम पण आहे इथं. वजडी पाव, जवळा पाव, मटन थाळी आहे, सुरमई थाळी आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता मी आलोय बदलापूर ईस्ट मध्ये. येथे ना मित्रांनो भव्य असा कोकण महोत्सव सुरू आहे. तिथे आपल्याला खूप सारे स्टॉल पाहायला मिळणार. फूडचे स्टॉल, कन्झ्युमर स्टॉल, बालनगरी वगैरे, म्हणजे ना लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे स्टॉल्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे पूर्णपणे एन्जॉयमेंट असणार आहे. तर नक्की ना तुम्ही या महोत्सवाला व्हिजिट करू शकता. याची शेवटची तारीख आहे ना मित्रांनो 18 जानेवारी 2026 आहे. आणि टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता. बदलापूर ईस्टला उतरले ना तुम्ही का 20 रुपये शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता. रिक्षावाल्याला तुम्हाला सांगायचे माऊली चौक, आणि इथे ना मित्रांनो स्टेशनच्या अगदी बाजूला माऊली नगर पण आहे. तर तुम्हाला सांगायचे माऊली नगर नाही, माऊली चौकला जायचे. तिथे आपल्याला आहे ना हे महोत्सव पाहायला मिळणार आहे. तर चला मग टाइम न होता सुरुवात करूया. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्र बघा आता मी कोकण महोत्सवला आलोय बदलापूर ईस्टला. त्याची शेवट तारीख आहे ना 18 जानेवारी 2026 आहे. आणि या सर्कलला आहे ना माऊली चौक म्हणून ओळखलं जातं. आणि इथे ना स्टेशनच्या अगदी बाजूला माऊली नगर पण आहे. तिला बघ इथं आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स वगैरे पण पाहायला मिळणार आहे. आणखी आतमध्ये जाऊन पण आपण कव्हर करूया. आपल्याला आणखी कोणकोणते ना स्टॉल्स पाहायला मिळणार आहे. तिथे रांगोळीचे साचे वगैरे, इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. हे सगळे रांगोळीचे साचे. तर विचारू त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे. भाई प्राइस काय रहने वाला इसका? 10 रुपया. तर मित्र बघा हे 10 रुपयाला. और ये वाला ते पण 10 रुपयाला आहे. तर मित्र हे मोठेवाले पण आहे 10 रुपयाला. अरे वाला ते 50 रुपयाला. तर मित्र बघा हे रांगोळी साचे ना आपल्याला 50 रुपयाला मिळणार आहे. तेव्हा अशा प्रकारे. ओके चला थँक्यू. आणि बघा किती मोठा आहे ना कोकणी महोत्सव भरलेला आहे, पाहू शकता. आणि या साईडला बघा आपल्याला बालनगरी पण पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला आपल्याला जर तुम्हाला ना मेहंदी वगैरे काढायचं रेडीमेड ते पण इथे काढून मिळणार आहे. आणि या साईडला बघा प्लास्टिकच्या वस्तू आहे सगळ्या. तर इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ना प्लास्टिकच्या वस्तू पाहायला मिळणार आहे. त्याच्यावरती प्राइस वगैरे तर मेन्शन केलेली नाही आहे, तरी बघा तुम्हाला दाखवतो. इथं तेव्हा वायपर वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कंटेनर वगैरे, वायपर वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असे बकेट वगैरे, म्हणजे होम क्लिनिंगचे प्रोडक्ट आणि डेली यूजचे प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. सध्या प्राइस वगैरे मेन्शन नाही केली. आपण पुढचे स्टॉल कव्हर करूया. आणि बघा या साईड आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. त्यांची प्राइस विचारूया काय असणार आहे. दादा प्राइस काय असणार आहे किचनची? कोणते पण तर मित्र कोणते पण किचन घ्या 100 रुपयाला असणार आहे. काय घ्या 100 रुपयाला मिळणार आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे किचन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार. बस ठीक. बघा हे जाता नाही जाता म्हातारीचे केसा विकतात. अंकल कैसा ही आहे? 30 रुपये. 30 रुपये का? तर मित्र बघा 30 रुपयाला असणार आहे. आणि बघा यांची मशीन आहे. बघा या मशीन मध्ये बनवतात. चलो फिर अंकल. चला मित्रांनो कसं म्हातारी केस बनतात ते तर आपण पाहिलेलं आहे. आणखी पण स्टॉल्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथं आपल्याला आहे ना सगळे कोकणी प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव सांगा मला. आपला श्री स्वामी समर्थ म्हणून आहे आणि भोगटे मसाले म्हणून पण आहे. अच्छा. तर कोणकोणते मालवणी प्रोडक्ट आपल्याकडे मिळणार आहे? आपल्याकडे बघा इथून एक तर मालवणी प्रकारचे लाडू आहेत. अच्छा. हे बुंदी लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहे, त्यानंतर गुळातला शेव आहे, साखरेतला शेव आहे आणि चुरमुरे लाडू. हे लाडूचा प्रकार झाला. किती रुपयाला असणार आहे? हे बघा हा 70 रुपये पॅकेट आहे पूर्ण. हो. छोटा 40 रुपये. शेंगदाणा लाडू जो गुळातला आहे तो 80 रुपये. मोठा लाडू 100 रुपये. अच्छा. आणि त्याचप्रमाणे बघा खाजं पण आहे, मालवणी खाजं आहे आपल्याकडे. खाजं कसं असणार आहे? खाजं मालवणी खाजं बोललं तर 60 रुपये पाव, 200 ग्राम येतं. 30 ला 1, 50 ला 2. आणि अंबावडी 30 ला 1, 50 ला 2 आहे. आणि हे काय? हे मोठी हाल बोलतात त्याला. थंडीमध्ये हातपाय फुटतात त्याच्यासाठी वापरतात ते. अच्छा. आणि बघा सर्व प्रकारची पीठ आहे आपल्याकडे. कुळीत पीठ आहे, मसाला पीठ, मसाला पिठी, थाली पीठ आहे, गावण पीठ आहे, वडा पीठ, आंबोळी पीठ, कोंबडी वडी, हे सगळे पीठामध्ये प्रकार झाले आपले. 3 प्रकारच्या चटण्या आहेत आपल्याकडे.
लसूण चटणी, तीळ चटणी आणि शेंगदाणा चटणी. अच्छा, ही शेंगदाणा चटणी खाली. हा, त्याबरोबर हे कांदा लसूण पण बोलतात आणि कांदा लसूण चटणी पण बोलतात त्याला. ओके. म्हणजे दोन्ही म्हणजे मसाला म्हणून वापरतात आणि त्याच्यामध्ये गोडा मसाला, काळा मसाला, काश्मीरी पावडर, तिखट. अच्छा, तिखट असतं. तिखट मध्ये येतं. हे दोन्ही पिठीच आहेत आणि हे आपलं डांगर पीठ आहे. अच्छा. त्यानंतर गावठी हळद. अच्छा, ही गावठी हळद. गावठी हळद. आहे. हा. आणि हे मच्छी फिश मसाला. पाव म्हणजे माशासाठी फक्त फिश 200 रुपये पाव आहे. हा मालवणी स्पेशल आहे. त्याच्यापेक्षा तिखटवाला हा संडे स्पेशल गरम मसाला. गरम मसाला आहे. आणि हा बघा, आगरीमध्ये मसाला इथं. स्पेशल आहे. कसं पाव किलो कसं असणार आहे? हा बघा. सगळ्यांची वेगवेगळी प्राइस. हे हा सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे. अच्छा. हा 50 रुपये 100 आहे म्हणजे 125 रुपये पाव झाला. हा 175 पाव, 200 पाव, 175 पाव, 200 पाव, हे 200 तिन्ही पाव. अच्छा. हा 150 रुपये पाव आहे. अच्छा. हा तसं 150 रुपये पाव, 200 रुपये पाव, 200 रुपये पाव, 150 रुपये पाव. आणि पीठ कसं असणार आहे? हे आपली साधी पिठी आपल्या मसाला पिठी आहे ती 80 रुपये पाव आणि ही 75 रुपये पाव. अच्छा. बोला तर. आणि पोहे कसे असणार आहे? 40 रुपये पाव गावठी पोहे आहेत ते. गावठी पोहे 40. आणि कोकम 200 रुपये पाव आहेत. 200 रुपये. आणि तांदूळ कसे असणार तांदूळ आहे? 40 रुपये पाव आहेत. 40 रुपये पाव. आणि कुळीत आहे ते 50 रुपये पाव. पुढे आहेत कुळीत. अच्छा. अच्छा, पुढे का? हा, अच्छा, कुळी तिथं त्याच्यामध्ये. नाही धने पावडर नाही. आणि ते कोणकोणते ज्यूस आहे आपल्याकडे बघा. त्याच्यानंतर पुढे एक कोकम सरबत आहे, हो आवळा रस आहे, मोठा मध्ये कोकम सरबत, कोकम आगळ आहे, हो तो आगळ आहे, कैरी पण आहे, जांभूळ ज्यूस आहे, हे ऍसिडिटी पाचक. अच्छा, पाच हा, त्याचा आवळा ज्यूस आहे. आवळा ज्यूस म्हणजे प्युअर आवळा ज्यूस आयुर्वेदिक मध्ये येतो. ओके. मोरिंगा पावडर आहे. हा आवळा सरबत आहे. त्यात गावठी आगळ आहे. त्याचे गावठी अगर. हा, घरगुती आगळ आणि गावठी आगळ. अच्छा. तर आता कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल, ऑर्डर द्यायचं असेल तर आपला नंबर 7498490000. या नंबरवर डायरेक्ट फेसबुक ऍप वर आहे आणि ऑनलाईन पण ऑर्डर तुम्हाला दिले जाते ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही. चालेल, थँक्यू. थँक्यू दादा. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. कोणते मसाले वगैरे पाहिजे असतील, काही पाहिजे असेल तुम्हाला ज्यूस वगैरे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल ओव्हर इंडिया त्यांची डिलिव्हरी अवेलेबल आहे. चला, आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत, ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा, इथे आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. तर त्यांच्याबद्दल पण माहिती घेऊया, काय असणार यांची प्राइस वगैरे. ते बघा, इथं क्लिप वगैरे पाहायला मिळणार आहे. वाईट का प्राइस काय रहने वाला? प्राइस काय रहने वाला? अच्छा, 20-30. तर सगळ्यांची प्राइस वेगवेगळी असणार आहे. 20-30 रुपये. हे बघा, अरे एरिंग्स 100 रुपये, 50-40 रुपये अशी वेगवेगळी प्राइस आहे. हे बघा, एरिंग्स तुम्हाला जवळून दाखवतो तर तुम्हाला समजून येईल. आणि बघा, या साईडला आपला मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला लोणचं वगैरे, लोणचं वगैरे पाहिजे असेल तुम्ही बाय करू शकता. लोणचं, पापड वगैरे. आणि बघा, इथे मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. पान वगैरे पाहिजे, मुखवास वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. तर बघा, इथे लिहिलेलं प्राइस 100 रुपयाला 100 ग्राम मिळणार आहे. आणि गोळ्या वगैरे पण यांना सेम प्राइस असणार आहे. 100 रुपयाला 80 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि बघा, या साईडला आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे. सावंतवाडीची खेळणी आहे सगळे. स्टॉलचं नावच आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज आहे. फेस चेंजर वगैरे. आता कितीला असणार आहे? 60 रुपये. 60 रुपयाला. आणखी पण वेगवेगळं बघा, प्लेन वगैरे पाहिजे आणि लाकडी खेळणी पाहिजे ना, लाकडी खेळणी पण पाहायला मिळणार आहे आपल्याला. पेन वगैरे पाहिजे, खूप सारे ऑप्शन आहे. चला, आणखी पुढचे स्टॉल्स पण आपण कव्हर करूया. आणि बघा, इथे आपल्याला खरवस पाहायला मिळणार आहे. नमस्कार का? नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव? हा आमचा मालवण जत्रेचा स्टॉल आहे. अच्छा. हा. आणि काय सेल करताय तुम्ही? हा खरवस गुळातला खरवस अच्छा, आहे. गुळातला खरवस. हो. काय किंमत काय असणार आहे? 120 रुपये पाव किलो आहे. 120 आणि रुपयाला अर्धा किलो फॅमिली पॅक 240 रुपयाला अर्धा किलो आहे. तर 240 रुपयाला फॅमिली किलो. पॅक असणार आहे. हो. ओके. हे घरात सर्व खाणार. अच्छा, घरामध्ये. तर ऑनलाईन ऑर्डर पण घेता का तुम्ही? हो, येस घेतो ना. ओके. तो कॉन्टॅक्ट नंबर सांगता तुमचा? घ्या 99 677 45 370. ओके.
तर मित्रांनो काकांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आदल्या दिवशी- जर खरवस वगैरे पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट आदल्या करू दिवशी शकता. फोन करा, दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी मिळेल. अच्छा, एक दिवस अगोदर ऑर्डर द्यावी हो लागेल. यस यस. ओके, तर मित्रांनो एक दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल. तर तुम्हाला घरपोच आहे ना खरवस मिळणार आहे. डिलिव्हरी चार्जेस पे करावे लागणार ना? नाही नाही, फ्री Free of होम cost. डिलिव्हरी. कुठपर्यंत असणार आहे? हा, कुठपर्यंत फ्री होम डिलिव्हरी असणार आहे? ठाणा ते बदलापूर. ठाणे ते बदलापूर. ओके, चालेल. चला चला, थँक्यू. चला मित्रांनो, आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत, ते पण आपण कव्हर करूया. आणि इथे पण बघा, इथे पण आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. हे सगळे भाज्या वगैरे, मसाले वगैरे पाहिजे आपल्याला ते पाहायला मिळणार. पोहे वगैरे पाहायला मिळणार आहे. हे बघा, आगरी मसाला, मालवणी मसाला. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला बिस्किट वगैरे पाहायला मिळणार आहे. बिस्किट आणि ड्रायफ्रुट्स आहे. तर विचारूया यांची प्राइस वगैरे काय असणार आहे बिस्किटांची. ताई यांची किंमत काय असणार आहे? 60 रुपये. तर मित्रांनो 60 रुपयाला असणार. ओके, तर मित्रांनो 60 रुपयाला एक, 100ला 2 असणार आहे. आणि यांची किंमत हे कसं? तर मित्रांनो 200ला पाव किलो असणार आहे. आणि बघा, बाय करते अगोदर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ शकता. तेव्हा ऑप्शन दिलेलं आहे. आणि बघा, इथे आपल्याला ड्रायफिश पाहायला मिळणार आहे या स्टॉलला. नमस्कार दादा, नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव? स्टॉलचं नाव मालवणी मच्छी सेंटर आहे. आपल्याकडे सगळे ड्रायफिश मिळणार आहे ना? हो, हो. त्यांची किंमत काय असणार आहे आणि किती आहे हे packet? 200 ग्रामचं पॅकेट आहे, हे 100 200 रुपये. तर मित्रांनो जवळचा 200 ग्रामचा पॅकेट आहे, 100 रुपयाला असणार आहे. बरं. आणि कर्दी 100. हे तिन्ही 100 100 100 रुपयाला, बोंबील पण 100 जवळा रुपयाला. करते बोंबील हे सगळे 100 ग्रामचं पॅकेट आहे ना? हो हो. ओके. आणि पाहू शकता कचरा वगैरे जरा सुद्धा नाही. पूर्ण चाललेलं आहे. हे डोमी आहे, आणि डोमी बघा, डोमीचं पॅकेट हे कसं असणार आहे? 100. 100 रुपये. 100. हे किती आहे? हे 10-12 आहे त्याच्यामध्ये. 10-12. हे 100चं पॅकेट आणि आहे. बघा दांडी पण. 50चं येईल, 100चं येईल. आणि ही दांडी हे 50चं आहे. 50 रुपयाला. किती ग्राम आहे? 100 ग्राम. तर 100 ग्राम आहे. आणि ही कोणत्या मच्छीचं काय? हा बांगडा आहे अच्छा, तोडलेला. बांगडा. तर मित्र कटिंग केलेला बांगडा पण आहे. हा कसा असणार आहे? 100चं आहे. 4 बांगडे आहेत ते. अच्छा, 4 बांगडे 100 हे रुपये. मोठे बांगडे आहेत, 100चे 4 आहेत. 100ला 4 असणार आहे बघा, अशा प्रकारे. तेव्हा पाहू शकता. आणि ही कोणती मच्छी आहे? ही सुरमईचे तुकडे आहेत. हे कसे असणार आहे? 100च आहे. म्हणजे हे सगळे पॅकेट 100 रुपयाला. 100चं आहे, मोठे आहेत 400-500. अच्छा, हे 400-500 रुपयाला असणार आहे. अख्खी आहे, अख्खा पीस आहे. आणि डोमी बघा, डोमी पण आहे. त्याच्या पॅकेट मध्ये पण मिळणार आहे तुम्हाला. आणि ओपन मध्ये पाहिजे, ओपन मध्ये पण मिळणार आहे. तर आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत, ते पण कव्हर करूया. आणि बघा, इथे पण आपल्याला लोणचं पाहायला मिळणार आहे. नमस्कार काकी, लोणचं कसं असणार आहे? ओके, तर 100 रुपये पाव असणार आहे. अर्धा पाव आहे ना आपल्याला 50 रुपयाला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लोणचं पाहायला मिळणार आहे. तर कोणकोणते लोणचं आहे ना ते विचारूया. हे बघा, आंब्याचं लोणचं आणि चटणी. आणि चटणी कशी असणार आहे? 40 रुपये 100 ग्राम. तर चटणी आहे ना 40 रुपये 100 ग्राम असणार आहे. भरलेली मिरची पाहिजे ती पण मिळणार आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे. तर त्यांची पण किंमत वगैरे विचारूया काय असणार आहे. आता हे पापड कसे असणार आहे? 60ला 1 100ला 2. तर 60 रुपयाला 1 100ला 2 असणार आहे. अच्छा, कुठला पण घेऊ शकतो. नंतर कोणता पण पॅकेट घेऊ शकता. नाचणीचं आहे, बटर, ओके, गार्लिक आहे, मक्याचे आहे. आणि बघा, बाय करायच्या अगोदर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ शकता. आणि बघा, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव सांगता पूर्ण आणि स्टॉलचं नाव? माझं नाव सिद्धेश करावडे, सुधा मसाले स्टॉलचं नाव आहे. तर मित्रांनो लक्षात आलं दादा, आपण गेल्या वर्षी ना मसाल्यांचा व्हिडिओ बनवलेला डोंबिवली ईस्ट मध्ये, सुधा मसाले फेमस होते, तुम्हाला माहिती असेल. आपण लास्ट टाइम त्यांचा व्हिडिओ बनवला, खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिलेला. पुन्हा आपण त्यांचा व्हिडिओ बनवूया आणि पुन्हा तुम्हाला कोणकोणते मसाले मिळणार, त्यांची प्राइस वगैरे काय असेल त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण दादाकडून घेऊया. या स्टॉल मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले 50 रुपयाचे पॅकेट ठेवले. अच्छा, 50 सगळ्या रुपये प्रकारचे मसाले. हो, 50 रुपयाचे पॅकेट का ठेवले? कारण की तुम्ही एकदा वापरून बघा, आवडला तर पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो घेऊन जाऊ शकता. ओके, त्याच्यात मालवण सगळे पॅकेट बनवलेले. किती 50 ग्राम आहे ना? हो, 80 ग्रॅम. 80 ग्रामचं पॅकेट आहे. तर कोणते पण मसाले पाहिजे असेल तुम्हाला, गरम मसाला वगैरे, आगरी मसाला, मालवणी मसाला, सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर काळा 50 मसाला आहे, रुपये. मच्छी मसाला आहे, आगरी मसाला आहे, मालवणी मसाला, मिसळ मसाला आहे. मिसळ मसाला पण आपल्याकडे आहे. एक ओला मसाला एक वेगळा आहे. अच्छा, ओला मसाला पण आहे. ओला मसाला याच्यात डायरेक्ट तुम्ही जेवण बनवू शकतात. अच्छा. लिक्विड फॉर्म मध्ये तेलात मुरवलेला मसाला आहे. अच्छा, 13 मध्ये मुरवलेला. हो, ओके. त्याची किंमत काय असणार आहे? ह्याची 100 रुपये, 200 ग्रॅम. 200 ग्राम 100 रुपयाला. तसेच आपल्याकडे मालवणी मसाला स्पेशल आहे. जसा आम्ही वर्षाचा बनवतो हो, तसाच तो आहे.
200 रुपये पाव किलो आहे. A1 मालवणी, A1 आगरी पण 200 रुपये पाव आहे. त्याच्यात आपण बघा तुम्हाला तुमच्या व्हिडिओ दाखवलेली ही दालचिनी, ही दालचिनी वापरतो आम्ही. गुलाब पाकळी, कसुरी मेथी, नाग केशर, कबाब चिनी सगळं वापरतो. हा मसाला एकदम स्पेशल आहे ताई. बघा सुगंध, सुगंध बघा एकदम स्पेशल सुगंध खूप छान आहे त्याचा. आणखी एक गरम मसाला आहे ना, गरम मसाला आहे, काळा मसाला आहे, आणि बघा कोल्हापुरी काळा मसाला मसाला आहे, आणि क्वालिटी पाहू शकता नाशिकचा मसाल्याची, एक नंबर आहे. आणि बघा कोल्हापुरी गाठी मसाला, हा खोबरं कांदा लसूण मसाला आहे. ओके. त्याच्यात सगळ्या 28 प्रकारचे गरम मसाले, 3 प्रकारच्या मिरच्या आहेत, बेडगी, काश्मीरी, लवंगी. मच्छी कढी मसाला आहे, आगरी मसाला आहे. ओके. आगरी मसाला, मच्छी कढी मसाला, कांदा आणि खोबरं सेलम हळद पण आणि आपल्याला गरम पाहायला मसाले आणि मिळणार आहे. मिरची. आणि हळद कशी असणार आहे दादा? हळद 100 रुपये पाव किलो, 100 रुपये पाव. कुठलेली आहे प्युअर. आणि बघा लसूण चटणी पण आहे. आणि लसूण चटणी लसूण चटणी 50 रुपये 100 ग्राम. 50 रुपये 100 ग्राम. आणि बघा इथं आपल्याला, आणि या चटण्या पण पाहायला मिळणार आहे. कोणत्या चटण्या आहे? लसूण चटणी आहे ही, आणि तिळकुट चटणी. ही तिळकुट आणि लसूण चटणी. आणि आपले मसाले सगळे कांडपोर कुटलेले असतात. दादांच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल, मागे एकदा दादानी व्हिडिओ बनवलेला, त्याच्यात पूर्ण प्रोसेस मध्ये होते की मसाले कसे भाजतो आम्ही, कसे कुटतो, ते सगळं संजय दादांच्या युट्यूबवर आहे. मित्रांनो, तुम्ही लास्ट टाइम पण आपला व्हिडिओ बघितला, त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आपण पुन्हा आहे ना त्यांचा एकदा व्हिडिओ बनवणार, त्याच्यामध्ये पुन्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि बघा इथे आपल्याला लाडू वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे, खाजा वगैरे पाहिजे. ते लाडू खाजा कसा असणार आहे? खाजं 50 रुपये, आणि लाडू लाडू 60 रुपये ते 70 रुपये. मी ताकातली आहे ना तुमची? ही भरलेली आहे, भरलेली का? ही कशी असणार 30 आहे? ला एक, 50 ला 2. ओके. आणि हे लाडू कोणते? मेथी अच्छा, लाडू, मेथी लाडू, मूग डिंक अच्छा, लाडू. डिंक लाडू आहे. ओके. 60 रुपये पॅकेट आहे. आणि हा 80 रुपये ना? हे 100 रुपये. 100 रुपये. गुळातले आहेत ते. 80 रुपये. ओके. चालेल चालेल. तर दादा कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं तर कॉन्टॅक्ट नंबर सांगता? आम्हाला जर ऑर्डर करायची असेल किंवा हा मसाला पाहिजे असेल घरपोच, आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो 1 किलोच्या वर. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9920626444. आणि बघा बॅनरवरती पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि बघा त्यांची शाखा आहे ना, काय ॲड्रेस काय दादा ते? पेन्से नगर. ओके. हे बघा ॲड्रेस पण याच्यावरती मेन्शन केलेलं आहे. जर तुम्हाला मसाले वगैरे पाहिजे असेल तुम्ही त्यांच्या शॉपला पण व्हिजिट करू शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल, चला थँक्यू. थँक्यू. आणि बघा या साईडला आपल्याला स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार, त्यांची पण किंमत वगैरे विचारूया काय असणार आहे, कोणकोणते स्वीट्स मिळणार आहे. इथे पण आपल्याला खाजा, लाडू वगैरे पाहायला मिळणार आहे. हे बघा पेठा वगैरे. आता पेठा कसा असणार आहे? 50 रुपये पाव किलो. आणि खाजा कसा असणार आहे? 50 रुपये पाव. आणि तो आल्याच आहे का ते? तर मित्रांनो ते आल्याच आहे. आणि एक कंदी पेढा आहे ना, तो कसा असणार आहे? 100 रुपये पाव किलो. आणि बघा आणखी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना मिठाई इथे पाहायला मिळणार आहे. बघा लाडू वगैरे. आणि बघा आंबावडी पाहिजे, आंबावडी तर आंबावडी आहे ना 30 ला 1, 50 ला 2 आहे. आणि हे काय? ही कोणती मिठाई? इमली. तर चिंचापासून बनवलेली मिठाई आहे. ही कशी? 30 ला 1, 50 ला 1. आणि बघा सुतरफेनी वगैरे पाहिजे ती पण मिळणार आहे. आणि ती गोड आहे ना सुतरफेनी, ती कशी असणार आहे? 60 रुपये पाव. ओके. चालेल चालेल, चला थँक्यू. आणि बघा या साईडला आपल्याला प्रिंटेड टी शर्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला प्रिंटेड टी शर्ट वगैरे पाहिजे तर तुम्ही बाय करू शकता. 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट, तर 5 मिनिटामध्ये टी शर्ट आपल्याला प्रिंट करून मिळणार आहे. तर किंमत वगैरे विचारा. ताई किंमत काय असणार आहे यांची? 350 रुपये. नंतर 350 रुपये असणार आहे. छोट्या किंवा मोठ्या सगळ्यांची सेमच. ओके. तर मित्र 350 रुपये असणार आहे. ते बघा अशा प्रकारे प्रिंट करून मिळणार आहे. ते बघा लाईव्ह प्रिंट करून मिळणार आहे. ते मशीन पण अवेलेबल आहे. ते बघा ऑप्शन अशा प्रकारे इथे अवेलेबल आहे. चालेल, चला आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथं पण आपल्याला आणखी स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला आयुर्वेदिक औषधे वगैरे पाहायला मिळणार. जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधे वगैरे पाहिजे असलं तुम्ही आयुर्वेदिक औषधे पण इथून बाय करू शकता. आणि इथं पण बघा आपल्याला हे गोळ्या वगैरे पाहायला मिळणार आहे. उपवास वगैरे किंवा पान वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि या साईडला काय बघूया जरा. नमस्कार दादा. नमस्कार. काय स्टॉलचं नाव तुमच्या? विके कन्सल्टिंग. ओके. तर काय मिळणार आहे आपल्या स्टॉलला? म्हणजे इथे आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे घरात लागणारी मांगलिक चिन्हे आहेत. तसं थाळी कासव आहे. हो. सुख शांती समृद्धी, वाद विवाद क्लेश वगैरे होऊन त्यासाठी त्या प्लेटमध्ये पाणी भरून ठेवायचं असतं. ओके. पायऱ्यांमध्ये लक्ष्मीचे वाहन आहेत.
पायरेटमध्ये फ्रेम्स आहेत. ओके लॅब टेस्टिंग श्रीयंत्र आहेत, महामृत्यूंजय यंत्र आहे, सूर्यनारायण प्रतिमा आहे, शास्त्रशुद्ध पर्यंत बनवलेली. याची किंमत काय असणार आहे? ह्याची किंमत आहे 400 रुपये. 400 रुपये. ओके हे टायगर आयचे ब्रेसलेट आहेत, ओके मनी मॅग्नेटचे आहेत, पायरेटचे आहेत, पायरेटचे अँकलेट आहेत. ओके हे लकी चाम्स कार्ड आहेत असे. बघा अशा प्रकारे. मच्छमणी आहे, रिअल पर्ल आहे, ओके पायरेट सर्टिफाईड आहेत. त्याशिवाय पायरेट रॉड स्टोन आहेत असे. ते स्टोन्स. या मनी अट्रॅक्ट साठी चांगले असतात. ओके हे क्रिस्टल बॉल आहेत असे, मुलाच्या शिक्षणासाठी लावले जातात. ही ओम आणि हे घंटा काय? आहे. हे कार हँगिंग आहे. अच्छा कार हँगिंग. हा, ओके. गाडीमध्ये लावतात किंवा दरवाजाला लावतात. हे जुनं शास्त्रच आहे आपल्या. जुन्या काळामध्ये आपल्या अंगणामध्ये आपण बैल बांधायचो, बैलाच्या मध्ये घंटी असायची, त्याप्रमाणे आपल्या दरवाजाला आतल्या बाजूला लावली जाते ओके किंवा गाडीमध्ये संरक्षणासाठी लावली जाते. ही ओम घंटा आहे. ओम जो आपला मोठा सर्वत होता ओम, ओम पासून आपला सर्व 33 कोस देवान निर्मिती झाली आहे. पंचरत्नाची ओम घंटा ओमची निर्मिती करते, म्हणजे आपल्या घरात 33 कोस देवान निर्मिती करते. आपल्या घरात प्रत्येक कोपरा शांत करावा, वाद विवाद क्लेश वगैरे होऊन त्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, मुलांना चांगल्या संगोपन वाढीसाठी तुम्ही याप्रमाणे फिरवा ओमकार. हे तुम्ही जेवढी फिरवाल हा ओमचा ध्वनी तेवढाच वाढत जातो. हा. ओके तर जेवढा फिरवणार तेवढा ओमचा ध्वनी वाढत जातो त्याच्यामध्ये. याला स्पर्शावरून बघा, हात लावून बघा याला. ते याचे व्हायब्रेशन आहे vibration सकारात्मक खूप कंपनी. जास्त होतोय. हे जे व्हायब्रेशन आहे ते आपल्या उत्तम आरोग्यासाठी चांगले घंटी असतात. फक्त वाजवल्यावरती व्हायब्रेट होत आहे, फक्त फिरवल्यावरती किती व्हायब्रेट होते खूप जास्त. नवरात्रीला, गणपतीला, शुभ कार्यावेळी तुम्ही आपण वाजवा. हे तुम्ही कशाही प्रकारे वाजवा, तुम्हाला ओमचा ध्वनी येतो. आणि पंचरत्व आपल्या घरात शुभकारक असतात. ओके. त्याची किंमत काय असणार आहे? ही 3500 आहे. आणि ती छोटी ही 2500 आहे. 2500. पंचरत्व आहे ना ते. ओके जरा आवाज ऐकू शकता तुम्ही, पण ऐकला असाल किती सुंदर आवाज येतो. याचे 7 चक्र ट्री आहेत. ओके हे कसं असणार आहे? हे 550 रुपये. 550 रुपयाला. हे ऑल पर्पज सक्सेस साठी वापरले जातात. ओके मानसिक शांतीसाठी, मुलाच्या शिक्षणासाठी. रक्त टायगर आहे आपला करिअर कॉन्फिडन्स साठी. 50चा उपरत्न जेड आहे आपल्या आरोग्यासाठी असतो. ओके अशा विविध रत्न आहे. 7 चक्र ट्री बोलतात त्याला. हे चालेल. जर कुणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर ऑनलाईन पण ऑर्डर घेतो. आमचा नंबर आहे तिथे. ओके आपला अंबरनाथला सेंटर आहे. अच्छा अंबरनाथ मध्ये का? अंबरनाथलाच आहे. चालेल चला थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. स्वामी समर्थ. चला मित्रांनो आणखी पण पुढचे स्टॉल्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे पण आपल्याला हे मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. पाजा वगैरे सगळे सेमच स्टॉल आहे, त्यामुळे मी कव्हर नाही करत आहे. आणि बघा इथे आपल्याला हे पेस्ट कंट्रोल किंवा कपड्यावरचे डाग वगैरे काढण्यासाठी हा स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि समोर आपल्याला बघा इथे आपल्याला डेली यूजचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. हे बघा वायपर वगैरे पाहिजे, नॅपकिन वगैरे पाहिजे वगैरे, नॅपकिन वगैरे ते पाहायला मिळणार आहे. लायटर वगैरे. अरे लायटर कसं असणार आहे? 180 रुपयाला. ओके तर लायटर बघा 180 रुपयाला असणार आहे. आणि बघा ते भांडी वगैरे घासण्यासाठी आहे, त्याच्यामध्ये सोप वगैरे टाकून तुम्ही भांडी वगैरे घासू शकता. आणखी पण प्रोडक्ट आहे. आणि बघा तिथे आपल्याला मसाजर वगैरे पण पाहायला मिळणार आहे. जर मसाजर वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. गरम पाण्याची मिक्सी वगैरे. आणि या साईडला बघा आपल्याला हे ज्वेलरी शॉप पाहायला मिळणार आहे. तिथे आपण पाहूया आपल्याला कोणकोणत्या ज्वेलरी पाहायला मिळणार आहे. इमिटेशन ज्वेलरी. हे ज्वेलरी वगैरे पाहू शकता, नथी वगैरे. यांची किंमत काय असणार आहे? 100 रुपये. मित्र 100 रुपयाला असता. आणि बघा हे पण. आणि हे कसे असणार आहे? 100 रुपये. मित्र हे पण 100 रुपयाला. आणि बघा नथी वगैरे पाहिजे, नथी वगैरे पण पाहायला मिळणार. हो चालेल चला वन सेकंड. तर आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे आपल्याला फुटवेअर पाहायला मिळणार आहे, त्यांची पण किंमत वगैरे विचारा. हे बघा इथं मोजडी वगैरे पाहिजे. दादा यांची किंमत काय असणार आहे? काही पण 200. तर 200 रुपये असणार आहे. शूज वगैरे, सँडल वगैरे, मोजडी वगैरे काही घ्या 200 रुपयाला मिळणार आहे. इथे पण बघा इथे पण आपल्याला ऑक्साइड ज्वेलरी पाहायला मिळणार आहे. भाई प्राइस काय राहील का इथं? 50 रुपीज. 50 रुपयाला काही घ्या 50 रुपयाला. और ये वाला 100 जरा 100 रुपयाला असणार आहे. ओके या साईडला पण. आणि या साईडने बघा सगळे फूड स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे आपल्याला स्टेशनरी आयटम पाहायला मिळणार आहे. 10 रुपयापासून ते 250 रुपयाच्या रेंज पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला दाखवतो. हे सगळे स्टेशनरी प्रोडक्ट आहे. 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशी प्राइस असणार आहे.
आणि बघा इथे आपल्याला हे सगळे फूड स्टॉल पाहायला मिळणार, लाईनीने सगळे फूड स्टॉल आहे. तर आपण आहे ना फूड स्टॉल पण कव्हर करूया. इथे आपल्या मसाला पापड वगैरे, बर्गर वगैरे पाहायला मिळणार आहे. मसाला पापड़ का प्राइस क्या रहेगा? 50 रुपये. और बर्गर? ओके, समजा मसाला पापड़ बर्गर वगैरे 50 रुपयाला असणार आहे. दाबिले वगैरे, फ्राईड राईस वगैरे पाहिजे सर्व काही इथे पाहायला मिळणार आहे. ऑलमोस्ट सेमच प्राइस असेल, तेव्हाच आपल्याला प्राइस मिळणार आहे. आणि बनवून चालू आहे. आणि बघा मंचुरियन वगैरे पण बनवणं चालू आहे. आणि बघा फ्रूट आईस्क्रीम पण आहे इथं तुम्हाला फ्रूट रोल आईस्क्रीम वगैरे पाहिजे असेल ते पण मिळणार आहे. आणि हा एक स्टॉल आहे बघा इथं आपल्याला आहे ना मालवणी हॉटेल. आपल्याला बघा इथे वजडी पाव, जवला पाव, चिकन कलेजी पाव, चिकन किमा पाव वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि फिशला ना मसाले वगैरे लावून दिले रेडी आहे. तेव्हा जवला मसाला, किमा चिकन मसाला, वजडी मसाला, कलेजी मसाला, मटन मसाला, सुकं चिकन, चिकन मसाला, कोंबडी मसाला, बांगडा कढी किंवा पापलेट कढी वगैरे, वडे, लॉलीपॉप वगैरे, खेकडा मसाला वगैरे, गावठी खेकडा, मोठी कोळंबी वगैरे किंवा शिंपली मसाला वगैरे पाहिजे सर्व काय पाहायला मिळणार आहे. आणि बघा अशा प्रकारे थाळी वगैरे पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा पाहू शकता. आणखी काय तिकडं ऑप्शन पाहू शकता. पूर्ण लूक दाखवतो तुम्हाला माझ्या कम्प्युटर आहे. सगळ्याची प्राइस वगैरे मी मेन्शन केली आहे. थाळ्यांची पण बघा मटन थाळी आहे, सुरमई थाळी आहे, कोंबडी वडे, सांगोटी वडे, चिकन थाळी वगैरे, बांगडा थाळी वगैरे, कोळंबी थाळी. आणि बघा इथं आपल्याला कार्यक्रम पण चालू आहे. आणखी एक पुढचा स्टॉल आहे तो पण आपण कव्हर करूया. इथं पण आपल्याला काय काय पाहायला मिळेल ते पण कव्हर करूया. आणि पुढची नावे वगैरे पण मेन्शन केलेली आहे. चिकन किमा आहे, मटन किमा 150 रुपये, कलेजी, वजडी, ग्रेव्ही चिकन, कोंबडी वडे आणि सुकं चिकन, सोलकढी, चिकन थाळी आणि वडे वगैरे. आणि प्राइस वगैरे पण मेन्शन केलेली आहे मेन म्हणजे. आणि समोर बघा आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. बर्गर वगैरे, लॉलीपॉप वगैरे पाहिजे, शोरमा वगैरे पाहिजे ते पण इथे अवेलेबल आहे. तुम्हाला चिकन रोल वगैरे, चिकनच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि फ्रीज बनवणं चालू आहे. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला ते स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि समोर बघा त्या साईडला ना आपल्याला गेम झोन पण पाहायला मिळणार आहे. मसाला पापड लाईव्ह बनवणं चालू आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.